जय जय जय. आणि आज मी तुमच्या सर्वांसाठी जे फिजिक्सचा असा एक हॅक घेऊन आला आहे ज्याच्यामध्ये तुम्ही कमीत कमी टॉपिक्स कव्हर करून मॅक्झिमम स्कोर करताल. तर हॅलो एव्हरीवन, वेलकम टू जे मॅक्स एज्युकेशन आणि टिप्स अँड ट्रिक्स बाय मनीष सर ह्या सिरीजमध्ये तुमचं स्वागत करतो. आणि आज मी तुम्हाला जे फिजिक्सचे असे 3 टॉपिक सांगणार आहे जे कव्हर करून तुम्ही कमीत कमी 32 to 40 मार्क्स पर्यंत स्कोर करताल. याच्यामध्ये जो पहिला टॉपिक येतो तो आहे मॉडर्न फिजिक्स. मॉडर्न फिजिक्समध्ये तुम्ही बोहर ॲटॉमिक मॉडेल आणि फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट ह्याच्यावरती मेनली फोकस करायचा आहे. ह्या गोष्टीवरती फोकस करून तुम्हाला लक्षात येईल की जास्तीत जास्त स्कोर करता येईल. त्यानंतर दुसरा जो टॉपिक आहे तो आहे करंट इलेक्ट्रिसिटी. करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये किर्चॉफ रूल, व्हीटस्टोन ब्रिज, पॅरलल कॉम्बिनेशन आणि कॉम्बिनेशन ऑफ सेल्स हे जे 4 सब टॉपिक आहे, हे 4 सब टॉपिक केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये मॅक्झिमम स्कोर करता येईल. कारण की गेल्या 5 ते 10 वर्षाच्या डेटामध्ये ह्या क्वेश्चनचे ह्याच्यावरती खूप सारे क्वेश्चन विचारलेले आहे. तिसरा जो टॉपिक आहे तो आहे मॅग्नेटिझम. मॅग्नेटिझम मध्ये बायोट सर्वट लॉ, फोर्स ऑफ करंट कॅरिंग कंडक्टर, मॅग्नेटिक डायपोल आणि मॅग्नेटिक फोर्स ऑन मुव्हिंग चार्जेस याच्यावरती खूप सारे क्वेश्चन विचारलेले त्यांनी त्या ठिकाणी आहेत. तर ह्या 3 चॅप्टर जर तुम्ही प्रामुख्याने कव्हर केले तर तुमच्या अशा लक्षात येईल की ह्याच्यामध्ये तुम्ही कमीत कमी 32 to 40 मार्क्स पर्यंत स्कोर करू शकता. आणि गेल्या 5 ते 7 वर्षाच्या डेटामध्ये ह्याच्यावरती खूप सारे क्वेश्चन विचारलेले आहेत. तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी तुम्ही आमच्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.